नमस्कार मित्रांनो, मी दीपक गायकवाड स्वागत करतो तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्पोकन इंग्लिशच्या कोर्समध्ये। तसं तुम्हाला माहितच आहे, अजूनही आपण फर्स्ट पेज मध्ये आहोत, द एबीसी ऑफ इंग्लिश। द एबीसी ऑफ इंग्लिश हा माझा लास्ट टॉपिक आज आपण डील करणार आहोत, तो म्हणजेच देअर। हा कितवा टॉपिक आहे? तर 7वा टॉपिक, लास्ट टॉपिक आहे। तुम्हाला माहिती का देअरचा यूज कुठे होतो? तर देअरचा यूज माहिती का तिन्ही टेन्स मध्ये होतो, पास्ट टेन्स मध्ये, प्रेझेंट टेन्स मध्ये आणि फ्युचर टेन्स मध्ये। तिन्ही टेन्स मध्ये माहिती का देअरचा यूज होतो। आणि देअरचा यूज कशासाठी होतो माहिती का? रिपोर्टिंग करण्यासाठी। फॉर एक्झाम्पल माहिती का रिपोर्टिंग करणे म्हणजे कसं माहिती का? बघा, फॉर एक्झाम्पल ज्या बातम्या असतात काही, आता टीव्हीवर ज्या बातम्या दिसतात, बरोबर आहे, मग बातम्या सांगणारा जो व्यक्ती असतो त्याचं काम काय असतं? फक्त रिपोर्टिंग करायचं काम असतं। बातमी आली तर तो सांगतो। त्याच पद्धतीने देअरचा यूज असतो सेंटेन्स मध्ये, म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण होतो, वाक्य पूर्ण होतं देअरमुळे। आता फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय एक मंदिर आहे, मला काय म्हणायचं? एक मंदिर आहे, तर मी कसं म्हणेन? अ टेम्पल इज वाक्य पूर्ण होतच नाही जोपर्यंत देअर येत नाही ना, तोपर्यंत वाक्य पूर्ण होत नाही। देअर इज अ टेम्पल, एक मंदिर आहे। एक प्रश्न आहे, आता मला म्हणायचं एक प्रश्न आहे, देअर इज अ क्वेश्चन। जोपर्यंत देअर येत नाही वाक्यामध्ये तोपर्यंत मध्ये वाक्य पूर्णच होत नाही। तर आज आपण अभ्यासणार आहोत प्रेझेंट टेन्स मध्ये देअरचा यूज, देअर इन द प्रेझेंट। ठीक आहे, तर बघा, देअर इन द प्रेझेंट, देअर इन द प्रेझेंट, देअर इन द प्रेझेंट। आपण प्रेझेंट टेन्स मध्ये देअरचा यूज अभ्यासणार आहोत। वर्तमान काळ, प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? वर्तमान काळ। वर्तमान मध्ये प्रेझेंटचा देअरचा आपण उपयोग अभ्यासणार आहोत, कुठे कुठे होतो वा। तर बघा, आता फॉर एक्झाम्पल, यावर आपण फॉर एक्झाम्पल्स घेऊ। फॉर एक्झाम्पल घेण्या अगोदर तुम्हाला एक सांगतो, काय माहितीये का? देअरच्या समोर नेहमी काय येतं माहितीये का? एक तर इज येईल किंवा आर येईल। एम कधीच येणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं। आय सोबतच एम येतो आणि देअर सोबत कधी पण काय येते? इज येते आणि आर येते। देअरच्या समोर काय येईल? कधी पण इज येईल आणि आर येईल। ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही शब्द येणार नाही, एम येणार नाही। ठीक आहे, इज येईल आणि आर येईल। आता आपण फॉर एक्झाम्पल्स बघू। मला म्हणायचं एक मंदिर आहे, तर कसं म्हणणार? देअर इज अ टेम्पल, एक मंदिर आहे, देअर इज अ टेम्पल, एक मंदिर आहे। काय म्हणणार आपण? देअर इज अ टेम्पल, देअर इज अ टेम्पल, एक मंदिर आहे, अशा पद्धतीने देअर इज अ टेम्पल। मला म्हणायचं एक प्रश्न आहे, किंवा तुम्हाला म्हणायचं एक प्रश्न आहे, तर कसं म्हणणार? देअर इज अ क्वेश्चन, देअर इज अ क्वेश्चन, एक प्रश्न आहे, देअर इज अ क्वेश्चन, देअर इज अ क्वेश्चन, एक प्रश्न आहे। तुम्हाला म्हणायचं एक सुंदर मुलगी आहे, हा, तुम्हाला फॉर एक्झाम्पल तुम्हाला म्हणायचं एक सुंदर मुलगी आहे, तर तुम्ही कसं म्हणणार? देअर इज अ ब्युटिफुल गर्ल, हा, एक सुंदर मुलगी आहे, देअर इज अ ब्युटिफुल गर्ल, असं म्हणायचं। देअर इज अ ब्युटिफुल गर्ल, एक सुंदर मुलगी आहे, देअर इज अ ब्युटिफुल गर्ल, देअर इज अ ब्युटिफुल गर्ल, एक सुंदर मुलगी आहे। तुम्हाला असं म्हणायचंय, आता तुम्हाला काय म्हणायचं माहिती का? माझ्या कॉलेजमध्ये एक सुंदर मुलगी आहे, माझ्या कॉलेजमध्ये एक सुंदर मुलगी आहे, असं मला सांगायचं तुम्हाला की माझ्या कॉलेजमध्ये एक सुंदर मुलगी आहे। तर कसं सांगणार? देअर इज अ ब्युटिफुल गर्ल इन माय कॉलेज, देअर इज अ ब्युटिफुल गर्ल इन माय कॉलेज। काय म्हणायचं? देअर इज अ ब्युटिफुल गर्ल इन माय कॉलेज, माझ्या कॉलेजमध्ये एक सुंदर मुलगी आहे। काय म्हणणार तुम्ही त्या ठिकाणी? देअर इज अ ब्युटिफुल गर्ल, देअर इज अ ब्युटिफुल गर्ल इन माय कॉलेज, माझ्या कॉलेजमध्ये एक सुंदर मुलगी आहे, अशा पद्धतीने। एक शक आहे, तुम्हाला माझा एक शक आहे, तर कसं म्हणणार? देअर इज अ डाऊट, देअर इज अ डाऊट, एक शक आहे। काय म्हणणार तुम्ही त्या ठिकाणी? देअर इज अ डाऊट, देअर इज डाऊट, एक शक आहे। आता तुम्हाला म्हणायचं त्याच्या मनात शक आहे, संदेह आहे, शंका आहे, त्याच्या मनात शक आहे। आपण ज्यावेळेस एक दोन जण बोलत असतो त्यावेळेस म्हणतो त्याच्या मनात शक आहे, तो कधी पण त्याच नजरेने बघतो, त्याच्या मनात शक आहे। तर कसं म्हणणार? देअर इज अ डाऊट इन हिज माइंड, देअर इज अ डाऊट इन हिज माइंड। काय म्हणायचं? देअर इज अ डाऊट इन हिज माइंड, त्याच्या मनात शक आहे। देअर इज अ डाऊट, देअर इज अ डाऊट, देअर इज अ डाऊट इन हिज माइंड, देअर इज अ डाऊट इन हिज माइंड, त्याच्या मनात शक आहे। आता या ठिकाणी फॉर एक्झाम्पल तुम्हाला म्हणायचं असतं तिच्या मनात शक आहे, माझ्या मनात नाही, तिच्या मनात शक आहे। तर कसं म्हटलं असतं तुम्ही या ठिकाणी? देअर इज अ डाऊट इन हर, या ठिकाणी हिच्या ऐवजी काय वापरलं असतं आपण? हर वापरलं असतं, हर म्हणजे तिच्या। देअर इज अ डाऊट इन हर माइंड, तिच्या मनामध्ये शक आहे, अशा पद्धतीने। आता मला म्हणायचंय आम्ही दोन भाऊ आहे, तर कसं म्हणणार? देअर आर टू ब्रदर्स, हे बघा या ठिकाणी माहिती का आर लागेल, कारण माहिती का जो सब्जेक्ट आहे
तो कसं आहे, इथं किती दोन दोन लोक आहेत. जर एक व्यक्ती असेल तर आपण काय लागणार, इज लावणार. अनेक व्यक्ती असतील तर काय लागणार, आर लागणार. देर आर टू ब्रदर्स. देर आर टू ब्रदर्स, दोन भाऊ आहे. आपल्याला म्हणायचं दोन भाऊ आहे तर कसं म्हणणार, देर आर टू ब्रदर्स. देर आर टू ब्रदर्स. देर आर टू ब्रदर्स. देर आर टू ब्रदर्स, दोन भाऊ आहे. आपण काही एक्झाम्पल्स इकडे घेऊ. आणि तुम्हाला माहिती का, हे सेंटेन्स जेवढे पण मी लिहून देतो ना सर्व इम्पॉर्टंट आहे आणि बऱ्याच ठिकाणी या सेंटेन्सचा वापर केला जातो. तुम्ही माहिती का, याची प्रॅक्टिस तुम्हाला करणं आहे. याची प्रत्येक सेंटेन्सची तुम्हाला 4 फॉर्म मध्ये प्रॅक्टिस करणं आहे. अजून काही आपण एक्झाम्पल्स बघू, नंतर मग तुम्हाला सांगतो किंवा प्रॅक्टिस कशी करायची. तर बघा, आता मला म्हणायचंय फॉर एक्झाम्पल दोन सिस्टर आहेत तर कसं म्हणणार, देर आर टू सिस्टर. एका प्रश्नावर तुम्ही अनेक प्रश्न म्हणू शकता. देर आर टू ब्रदर, देर आर टू सिस्टर, देर आर टू टीचर्स, दोन शिक्षक आहे. तुम्ही काय म्हणू शकता, देर आर टू सिस्टर्स, दोन सिस्टर आहेत. अशा पद्धतीने एका प्रश्नावर अनेक प्रश्न तयार होतात. या प्रत्येक प्रश्नावर तुम्ही अनेक प्रश्न तयार करू शकता. आता मला म्हणायचंय देर आर प्रॉब्लेम. देर आर प्रॉब्लेम, एक प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम म्हणजे काय, समस्या. देर आर प्रॉब्लेम. देर आर नाही म्हणताय, देर इज प्रॉब्लेम. आर नाही म्हणता येणार, कारण म्हणजे का प्रॉब्लेम एकच समस्या एकच आहे. देर इज अ प्रॉब्लेम. देर इज अ प्रॉब्लेम, एक समस्या आहे. काय म्हणणार त्या ठिकाणी आपण, देर इज अ प्रॉब्लेम. देर इज प्रॉब्लेम. देर इज प्रॉब्लेम, एक समस्या आहे. अशा पद्धतीने. आता मला म्हणायचं म्हणजे का, माझ्या जीवनामध्ये एक समस्या आहे. माझ्या जीवनामध्ये एक समस्या आहे तर कसं म्हणणार, देर इज अ प्रॉब्लेम इन माय लाईफ. माझ्या जीवनामध्ये एक समस्या आहे तर कसं म्हणणार, देर इज अ प्रॉब्लेम इन माय लाईफ. माझ्या जीवनामध्ये एक समस्या आहे. देर इज अ प्रॉब्लेम. देर इज अ प्रॉब्लेम. देर इज अ प्रॉब्लेम इन माय लाईफ. इन माय लाईफ, माझ्या जीवनात एक समस्या आहे. अशा पद्धतीने. आता तुम्हाला म्हणायचंय घरी कोणीही नाहीये. माझ्या घरी कोणीही नाही. देर इज नो वन इन माय होम. देर इज नो वन इन माय होम, माझ्या घरी कोणीही नाही. आता असं सेंटेन्स म्हणायचं, असं सेंटेन्स मध्ये का म्हणावं लागतं आपल्याला, कधी कधी काम पडतं सेंटेन्स की माझ्या घरी कोणीही नाहीये तर कसं म्हणणार, देर इज नो वन इन माय होम. काय म्हणणार तुम्ही त्या ठिकाणी, देर इज नो वन इन माय होम. काय म्हणायचं त्या ठिकाणी, देर इज नो वन. देर इज नो वन. नो वन. देर इज नो वन इन माय होम. माझ्या घरी कोणीही नाहीये. देर इज नो वन इन माय होम. अशा पद्धतीने. कॉलेजमध्ये कोणीही नाही. तुम्हाला असं म्हणायचं कॉलेजमध्ये कोणीही नाहीये, कॉलेजमध्ये जाऊ नका. देर इज नो वन इन कॉलेज. काय म्हणायचं मग, देर इज नो वन इन कॉलेज. कॉलेजमध्ये कोणीही नाहीये. तुम्हाला असं म्हणायचं असेल की कॉलेजमध्ये कोणीही नाही तर कसं म्हणणार, सांगा बरं, लिहा कमेंटमध्ये. कोणीच नाही कॉलेजमध्ये. कॉलेजमध्ये कोणीही नाहीये. देर इज नो वन इन कॉलेज. अशा पद्धतीने. काय म्हणायचं, देर इज नो वन इन कॉलेज. कॉलेजमध्ये कोणीही नाहीये. मी एकच सेंटेन्स किती वेळेस म्हणतो बघितलं ना तुम्ही. तुम्हाला खूप प्रॅक्टिस करावं लागणार, तेव्हाच इंग्लिश बोलता येईल बरं, तशी इंग्लिश बोलता येणार नाही. तर कॉलेजमध्ये कोणीही नाहीये. देर इज नो वन. देर इज नो वन. नो वन इन कॉलेज. इन कॉलेज. देर इज नो वन इन कॉलेज. काहीतरी आहे. आपल्याला म्हणायचं काहीतरी आहे. काहीतरी आहे असं म्हणायचं. समजा काहीतरी आहे तर कसं म्हणणार, देर इज समथिंग. देर इज समथिंग, काहीतरी आहे. देर इज समथिंग. काय म्हणणार तुम्ही त्या ठिकाणी, देर इज समथिंग. देर इज समथिंग. देर इज समथिंग, काहीतरी आहे. देर इज समथिंग. तिच्या मनात काहीतरी आहे असं तुम्हाला म्हणायचंय. तिच्या मनात काहीतरी आहे तर कसं म्हणणार, देर इज समथिंग इन युअर माइंड. इन युअर माइंड, तिच्या हर माइंड. देर इज समथिंग इन हर माइंड. तिच्या मनात काहीतरी आहे. काय म्हणणार तुम्ही, देर इज समथिंग. देर इज समथिंग. देर इज समथिंग इन हर माइंड. इन हर माइंड. देर इज समथिंग इन हर माइंड. तिच्या मनात काहीतरी आहे. अशा होते. देर इज नथिंग, काहीच नाहीये यार, काहीच नाहीये. देर इज नथिंग, काहीच नाहीये. काय म्हणणार तुम्ही त्या ठिकाणी, देर इज नथिंग, काहीच नाहीये. देर इज नथिंग. देर इज नथिंग, काहीच नाहीये. देर इज नथिंग. देर इज, माझ्या जीवनात काहीच नाहीये. देर इज नथिंग इन माय लाईफ. माझ्या जीवनात काहीच नाहीये. देर इज नथिंग इन माय लाईफ. कोणतीही सेंटेन्स क्रिएट करू शकता तुम्ही. देर इज नथिंग इन माय लाईफ. देर इज नथिंग, माझ्या जीवनात काहीही नाहीये. देर इज नथिंग. देर इज नथिंग इन माय लाईफ. इन माय लाईफ. माझ्या जीवनात काही नाहीये. माझ्या जीवनात माहितीये का काहीतरी आहे. माझ्या जीवनात काहीतरी आहे तर कसं म्हणणार, देर इज समथिंग इन माय लाईफ. माझ्या जीवनात काहीतरी आहे, काहीतरी चांगलं आहे. देर इज समथिंग इन माय लाईफ. काय म्हणणार तुम्ही, देर इज समथिंग इन माय लाईफ. माझ्या जीवनात काहीतरी आहे.
देयर इज समथिंग इन माय लाईफ. THERE, there is something. There is something in my. There is something. There is something in my life. In my life. माझ्या जीवनात काहीतरी आहे, माझ्या जीवनात काहीतरी आहे, अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं माहिती का, प्रत्येक सेंटेन्स जेवढे सेंटेन्स लिहून दिले हे सर्व सेंटेन्स तुम्हाला लिहून घ्यायची आणि प्रत्येक सेंटेन्सची 4 फॉर्म मध्ये प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस कशी करायची तुम्हाला सांगतो मी. या ठिकाणी तुम्हाला एक सेंटेन्स लिहून देतो मी आणि त्याची 4 फॉर्म मध्ये कशी प्रॅक्टिस करायची ते तुम्हाला सांगतो. भाऊ जो साहेब, मी तुम्हाला साहेब म्हणतो बघा, साहेब तुम्ही ना जोपर्यंत प्रॅक्टिस करणार नाही ना तोपर्यंत तुम्हाला येणार नाही. जेवढी जास्त प्रॅक्टिस करसाल तेवढं जास्त तुम्हाला इंग्लिश बोलता येईल. आणि मग इंग्लिश काय कोणत्याही गोष्टीत तसंच आहे. कोणतीही गोष्ट करायची असेल तुम्हाला तर तुम्ही जर प्रॅक्टिस केली ना तर तुम्ही माहिती का ती गोष्ट पूर्ण करू शकता. म्हणजे तुम्हाला काही पण मिळवू शकता तुम्ही जीवनामध्ये जर तुम्ही प्रॅक्टिस केली. जर फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर आर्मीत लागायचंय आणि तुम्ही जर कंटिन्युअसली अभ्यास करत राहील, प्रॅक्टिस करत, अभ्यासाची प्रॅक्टिसच करत राहायची. जे येत नाही ना त्याला, जे येतं ना त्याला जास्त वाचायचं नाही आणि जे येत नाही का नाही त्याला जास्त वाचायचं. हा नियम खूप महत्वाचा आहे. आपण काय करतो म्हणजे जे येतं त्यालाच खूप खूप वाचत असतो. तसं नाही करायचं. जे येतं का नाही त्याला सोडून द्यायचं. जे येतं का नाही त्याला म्हणजे एखाद्या वेळेस वाचायचं त्याला, असं नाही की पूर्णपणे सोडून द्यायचं, पण वाचायचं त्याला. पण जे येत नाही का नाही त्याला माहिती का रिपीट करायचं, रिपीट करायचं. जे येत नाही त्याला खूप वेळेस रिपीट करायचं. नक्कीच तुम्हाला येईल. आणि मग माहिती का पहिल्यापासून सुरुवात करायची. असंच केल्यानंतर त्यावेळेस तुम्हाला जमते. आणि मग याच्या नोट्स काढायच्या. याचं मी माहिती का मी असंच करायचो. कसं करायचं माहिती का, जे येतं का नाही ते मी अभ्यासाचो नाही आणि जे येत नाही का नाही त्याच्या मी नोट्स काढून ठेवायचं. नोट्स काढून ठेवायचं मग ते रिपीट करायचं. मग ते वाचत राहायचं, कंटिन्युअसली वाचत राहायचं. कंटिन्युअसली वाचल्यानं तुमची प्रॅक्टिस होती, तुम्हाला ते येतं आणि त्यामध्ये तुम्ही मास्टर होत जाता. असंच तर शिक्षण आहे, असंच तर शिकावं लागते. बघा तर तुम्हाला एक सेंटेन्स मी मध्ये 4 फॉर्म मध्ये करून दाखवतो. आता तुम्हाला म्हणायचं देयर इज अ प्रॉब्लेम. एक प्रॉब्लेम आहे. देयर इज अ प्रॉब्लेम, एक समस्या आहे. आता या सेंटेन्सला आपण 4 फॉर्म मध्ये करू. There is a problem. There is a problem. There is a problem. एक समस्या आहे. आता निगेटिव्ह करायचंय तुम्हाला. निगेटिव्ह करायचंय. हा काय झालं पॉझिटिव्ह सेंटेन्स झाला. आता तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स करायचंय. There is no problem. प्रॉब्लेम नाहीये. There is no problem. There is no problem. There is no problem. There is no problem. समस्या नाहीये. आता तुम्हाला समजा निगेटिव्ह अँड इथं त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, क्वेश्चन करायचं आहे. काय करायचं आहे, क्वेश्चन. क्वेश्चन कसं करणार, इज देअर नो प्रॉब्लेम. इज देअर नो प्रॉब्लेम. इज देअर प्रॉब्लेम, तिथे प्रॉब्लेम आहे का, इज देअर नो प्रॉब्लेम. दोन्ही सेंटेन्स करू शकता. निगेटिव्ह अँड क्वेश्चन. इज देअर प्रॉब्लेम, प्रॉब्लेम आहे का, इज देअर प्रॉब्लेम. आपण एखाद्याला म्हणू शकतो प्रॉब्लेम आहे की मला सांग, इज देअर एनी प्रॉब्लेम. कोणताही प्रॉब्लेम असेल तुम्हाला सांग, एनी प्रॉब्लेम. हा चालेल. इज देअर एनी प्रॉब्लेम. इज देअर प्रॉब्लेम. एखादा इज देअर प्रॉब्लेम, प्रॉब्लेम आहे का, इज देअर प्रॉब्लेम. Is there a problem? Is there a problem? Is there a problem? प्रॉब्लेम आहे का. आता निगेटिव्ह अँड क्वेश्चन करायचं आपल्याला. काय करायचं, निगेटिव्ह अँड क्वेश्चन करायचं आहे. इज देअर नो प्रॉब्लेम. इज देअर नो प्रॉब्लेम कसा करणार तुम्ही निगेटिव्ह अँड क्वेश्चन. इज देअर अ नो प्रॉब्लेम. इज देअर नो प्रॉब्लेम. इज देअर नो प्रॉब्लेम. इज देअर नो प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नाही का, इज देअर नो प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नाही का. अशा पद्धतीने तुम्हाला सेंटेन्स क्रिएट करायची आणि प्रॅक्टिस करायची. प्रत्येक सेंटेन्सला 4 फॉर्म मध्ये करायचे. क्वेश्चन, पॉझिटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स, क्वेश्चन अँड निगेटिव्ह अँड क्वेश्चन. तर चला व्हिडिओ पाहत राहा, शिकत राहा. निश्चितच तुम्ही स्पोकन इंग्लिश शिकणार आहात आणि सक्सेस सुद्धा होणार आहात. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट क्लास.